मगाशी उदय सामंत यांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचं धनुष्यबाण, सर्वसामान्य माणसाचं धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे ती तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली. मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल, या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. याचा विचार आम्ही केला. काही घडू शकला असतं, काही होऊ शकलं असतं, पण आम्ही तो मागचा पुढचा विचार केला नाही. वेडात दौडले वीर मराठे सात अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर जे धाडस केलं ते धाडस संपूर्ण जगाने पाहिलंय. फक्त राज्याने महाराष्ट्राने नाही तर जगभरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. काय होणार, कसं होणार, अनेक लोकांना चिंता होती. अनेक लोकांना माहित होतं की आपण घेतलेली भूमिका योग्य आहे. परंतु त्यांना वाटत होतं याच्यामध्ये कसं यश मिळेल की नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपली जी नीतिमत्ता नियत आहे, साफ आहे, याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश मिळालं. त्यामुळेच मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो. कुठेही जाऊ दे, आम्ही घेतलेली भूमिका जर चुकीची असती, स्वार्थासाठी असती तर त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेला आहात, हीच याच आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहण्याची पोच पावती आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही, पुन्हा येत नाही. आणि म्हणून नाव जपायचं असतं. सत्तेपेक्षा नाव मोठं आहे, सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत, सत्तेपेक्षा आपली जी काही सरकार, आपल्या पक्षाची आयडिओलॉजी आहे ते महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आपण आहोत. आणि मी पूर्वीच सांगितलंय, ज्या वेळेस काही लोकांना वाटलं की हे बाळासाहेबांच्या संपत्तीवर हे करतील, दावा करतील, त्याच वेळेस मी सांगितलं बाळासाहेबांची तुमची संपत्ती आम्हाला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे. संपत्ती तुम्हाला लकलाभ हो, कारण ते त्यांनी दाखवून दिलं. शिवसेनेच्या जेव्हा अधिकृत शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या लेटर पॅडवर आपल्या शिवसेनेच्या तुमच्या हक्काच्या, घामाच्या, कष्टाच्या खात्यामध्ये असलेल्या पैशावर मागणी केली 50 कोटी रुपये देण्याची. खरं म्हणजे ती मागणी योग्य नव्हती, पण मला माहित होतं यांना बाळासाहेब नकोत, बाळासाहेबांचे विचार नकोत, बाळासाहेबांची भूमिका नको, शिवसैनिकांची भूमिका नको, यांना पैसे पाहिजे. एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं देऊन टाका, आणि ते 50 कोटी रुपये त्यांना दिले. हा विचार आपला आहे. आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते आपण काम करतोय. आज बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं, काश्मीरमध्ये 370 कलम हटवायचं. बाळासाहेब सांगायचे मला 1 दिवस प्रधानमंत्री करा, 1 दिवस प्रधानमंत्री करा, मी 2 कामं करतो. एक अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि दुसरं 370 कलम काश्मीर मधलं हटवतो. आज कोण स्वप्न पूर्ण करताय?
या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं. ते 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतंय आणि 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी काढून टाकलं. मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतंय? बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? आणि म्हणून ते टिंगल करत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. परंतु मोदीजींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली 22 जानेवारी. या देशामध्ये प्रचंड उत्साह आहे, एक जल्लोष आहे. या मंदिराचं घेऊन स्वागताची तयारी सगळीकडे सुरू आहे. आणि म्हणून देशामध्ये या राम मंदिराच्या प्रति आस्था आहे. आपण राम मंदिर हा विषय कधी राजकीय केला नाही. आपला राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे, हा अस्मितेचा आपला विषय आहे, हा आपल्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे जे राजकारण करताय, ज्याने तारिकेचा टिंगल केली, आता ते कॅलेंडर मध्ये तारखा शोधायला लागले. अशी वेळ कुणावर येता कामा नये. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून बोललं पाहिजे. काही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्या, याला अर्थ नसतो. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी त्यांनी दिली असती, मोदीजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण आज काय होत आहे? आज टीका करताय आपण कुणावर? राम मंदिरावर, राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय. मग मला सांगा, आपण सांगा, तुम्ही राम मंदिराच्या अस्तित्वावर अविश्वास टीका करणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम मंदिर बांधणाऱ्या मोदींच्या बरोबर आहात? हा विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणूनच आपण हिंदुत्ववादी, आपण युती म्हणून, महायुती म्हणून काम करतोय. आणि आज 50-60 वर्ष जी कामं झाली नाहीत ती 9-9.5 वर्षामध्ये या देशामध्ये, राज्यामध्ये पाहायला मिळतात. मी याचं कारण सांगतो तुम्हाला. मी काय हे सांगतोय कारण आपल्या राज्याचा विकास करत असताना केंद्राकडून आपल्याला पूर्ण पाठबळ मिळतंय. एकही पैशाची कपात न करता आपले सर्व प्रस्ताव मान्य केले जातात. आणि पूर्वी केंद्राकडे पैसे मागलितले जात नव्हते, अहंकारापोटी, आपल्याला असलेल्या गर्वापोटी. परंतु तुम्ही 2.5 वर्षात हा महाराष्ट्राला किती वर्ष मागे नेलं. जर आपण हा निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थिती असती? आपण कुठे असतो, तुम्ही कुठे असता? हा विचार करून आपण निर्णय घेतलाय. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय, विकासामध्ये काम करतंय. आज आपल्या देशाचं नाव परदेशामध्ये, जगभरामध्ये अभिमानाने लोक घेऊ लागलेत, अभिमानाने लोक घेऊ लागलेत. आपली भारताची अर्थव्यवस्था देखील अधिक मजबूत करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या राज्याचे देखील आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे की या विकासामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. हे उद्योग मंत्री इकडे बसलेत, किंवा आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्षात आपला महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये कमी होता, मागे होता. कर्नाटक, गुजरात पुढे होता. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 ला आला, पुन्हा नंबर 1 ला आला. आणि मागच्या आठवड्यात कोका कोलाचं भूमिपूजन केलं. अनेक या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपलं उद्योग मंत्री करतायत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की काही लोकांनी गरिबी हटाओचा नारा दिला होता. गरिबी हटली नाही, गरीब हटले. परंतु आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 13.5 कोटी लोक या ठिकाणी गरिबी, दारिद्र्य रेषेच्या वर काढले. 80 कोटी लोकांना पुढचं 5 वर्ष अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. या देशात कोणी उपाशी राहता कामा नये हा विचार करून घेतला. आपण फक्त आपलं पोट भरायचं,
समोरच्याचं काही बघायचं नाही, याला देण्याची दानत लागते. आपलं सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि म्हणून आज आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलोय. जे केंद्राने 6,000 रुपये शेतकऱ्यांना जे देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारने आणखी 6,000 रुपये टाकून शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. पीक विमा योजना जी आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा आपला निर्णय आपण घेतला. हे राज्य पहिलं राज्य आहे देशातलं अशा प्रकारचा निर्णय घेणार. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत. 50% एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ लोक इकडे बसलेत, त्यांना सवलत पूर्ण मोफत देण्याचा आपण निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. महिला बचत गटांना शक्ती देण्याचं काम आपण करतोय. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा जे काय फंड आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ आपण करतोय. त्यांनी केलेल्या वस्तूंचं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्री करण्यासाठी देखील आपण मदत करतोय. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आपण आखलेला आहे. हा लोकाभिमुख कार्यक्रम सर्वसामान्य माणसाच्या दारी आपल्या या योजना आणि लाभ पोचले पाहिजे यासाठी आपण केला. योजना आणि निर्णय यापूर्वी देखील होते, परंतु सर्वसामान्य माणूस योजना आणि निर्णय, लाभ यांच्या पाठीशी लागून चक्रा मारून कंटाळून ते नाद सोडून द्यायचा. परंतु आपल्या सरकारने तेच नेमकं हेरलं आणि कलेक्टर, बीडीओ, सीओ, एसपी सगळ्यांना कामाला लावलं, तलाट्यापासून, आणि योजना लाभार्थ्यांची नावं शोधली. आज मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आतापर्यंत झालेल्या 22 शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये 2,20,00,000 लोकांनी लाभ घेतला. 2,20,00,000 लोकांनी. हा इतिहास आहे. आणि हे अशा प्रकारची योजना राबवणार हे राज्य देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणूनच आपला हा परिवार आहे, हे आपला अख्खा महाराष्ट्र हे कुटुंब आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित आपलं काम नाही. आणि म्हणूनच या योजना आपण पुढे घेऊन जातोय. आणि खऱ्या अर्थाने आज मगाशी उदय सामंत, केसरकर यांनी देखील काही योजना सांगितल्या. यामध्ये आंबा काजू बोर्ड आपण केलंय. त्याला 200 कोटी रुपये नाही तर 5 वर्षामध्ये 1300 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. आंबा बोर्ड आपण करतोय, त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे.